नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड कसबा येथील तलाठ्याचा शेतकऱ्यांना त्रास होण्याचे चित्र बघायला मिळत आहे। त्यामुळे तलाठ्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत केले आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड येथे कार्यरत असलेले तलाठी अनुप महाजन हे सालोड येथील शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना तहसीलदार पियुष चिवंडे यांच्या मार्फत देण्यात आले होते। शेतकऱ्यांच्या शेतीला लागून जंगल असल्याने तेथील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेतात येऊन नुकसान करून जात आहे। झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी यांना वारंवार बोलूनही तलाठी हे पंचनामे करण्यात जात नसून आपलाच मनमर्जी कारभार चालवित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। सोबतच तलाठी हे तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना वन्यप्राणी हे आपल्या शेतात नुकसान करताना दाखवा, तेव्हाच मी पंचनामे करेल, अन्यथा करणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना हाकलून लावतो। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कुठल्याही कर्मचाऱ्याला मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश दिले आहे, परंतु तलाठी हे अमरावती येथून ये-जा करीत असून कधी कधीच कामावर रुजू दिसतात, ज्याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसणार आहे। हा फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणून झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सालोड येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार पियुष चिवंडे यांच्या हस्ते निवेदन सादर करून दिला आहे। यावेळी शेतकरी मुरलीधर वेळुकर, संदीप निमनेकर, अंकुश निमनेकर, शंकर ठाकरे, मंगेश इंजळकर, मोहम्मद जावेद, संदीप ढगे, गोपाल घाटे, किशोर इंजळकर, गणेश राऊत, उकंडराव राऊत व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। आता आम्हाला तलाठीकडे आलो तो आम्हाला दाखले भेटून नाही राहिले, त्यासाठी त्रास होऊन राहिला। आता दोन खेप तीन खेप सालोड नांदगाव येऊन राहिलो, पण आम्हाला तलाठी भेटून नाही राहिला, तर गावात येत नाही। त्या दिवशी भेटलो होतो त्याला म्हणजे सोमवारी येतो म्हणे, तो सोमवारी गावात आलाच नाही। एवढं मोठं ऑफिस बांधलं, कायसाठी बांधलं बाबा? तलाठी अमरावती येणं जाणं करते, आम्हाला शक्यता आहे त्याची कोरोनाची, माझा राहतच नाही तिथं। साधे म्हणजे पार्टीच्या शेतून आमचे वावर आहे, शेत आहे, तर त्याला म्हणलं आम्ही पाहणी करायसाठी चला म्हणलं, तर ते म्हणजे आमचं काम पण नाही, आम्ही ते कामी पडत नाही म्हणे, त्याचे आमच्या मग दुसरेच काम आहे, तुम्हाला तेवढेच काम आहे म्हणे, असं तो म्हणत होता। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज,